जंतर मंतरवर सुरू असलेल्या 36 दिवसांच्या कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण राजीनामा पाठवलेला आहे असं म्हणत असताना धर्मेंद्र प्रधान यांनी देशातल्या युवकांसाठी दोन पानी पत्र देखील जे आहे ते आपल्या समाज माध्यमाच्या माध्यमातून जारी केलेलं आहे. नेमकं 36 दिवस जंतर मंतरवर काय झालं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आत्ताच का घेतला गेला? या सगळ्या अनुषंगाने आपण या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. आणि या लाईव्हमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, सरन्यायाधीशांच्या विधानानंतर जन्माला आलेली कॉकरोच जनता पार्टी, ज्या जनता पार्टीच्या पहिल्याच मोठ्या आंदोलनामध्ये सीजेपीच्या पहिलंच मोठं यश म्हणावं लागेल. थेट कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे. काय सांग नक्कीच संकेत आत्ताच्या घडीची खूप मोठी बातमी असं म्हणावं लागेल. ज्या सरकारमध्ये पहिल्यापासून असं म्हटलं जात होतं, की आमच्या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत, दिले जात नाहीत, असं जे म्हटलं जात होतं, तो जो एक सरकारचा ओव्हर कॉन्फिडन्स होता, तो ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी त्यांना आता महागात पडला असं म्हणावं लागेल. आणि जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय, की भारत हा तरुणांचा देश आहे. सगळ्यात मोठी लोकसंख्या ही तरुणांची आहे. सगळ्यात जगातली सगळ्यात जास्त तरुण मंडळी ही भारतामध्ये आहेत. असं असताना सुद्धा ज्या तरुणांना आतापर्यंत कुठेतरी इग्नोर केलं जात होतं किंवा त्यांच्या अगदी बेसिक गोष्टींसाठी सुद्धा त्यांना झगडावं लागत होतं. हीच तरुणाई आतापर्यंत कुठेतरी आपण म्हणू शकतो, की सोशल मीडियाच्या माध्यमातून विखुरलेली होती. त्या सगळ्याच तरुणाईनं एकत्र येत त्यांची जी काही युनिटी होती ती दाखवली आणि त्याचाच हा विजय म्हणावा लागेल. 36 दिवस हे सगळं आंदोलन चाललेलं होतं. सुरुवातीला असं वाटलं होतं, की 1-2 दिवस चालेल, 10 दिवस चालेल, 15 दिवस चालेल. पण या सगळ्यामधलं सातत्य हे खूप महत्त्वाचं ठरलं सरकारवरती प्रेशर बनवण्यासाठी. दुसरीकडे या सगळ्या आंदोलनाच्या मध्ये सुद्धा आणि राजीनामा झाला. या राजीनाम्यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठं श्रेय असं वाटतंय, की तरुणांचं तर आहेच आहे. मात्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जे उपोषण केलं, त्यांचं सुद्धा सगळ्यात मोठं श्रेय या सगळ्यामधलं आहे असं म्हणावं लागेल. कारण जर त्यांनी हे उपोषण केलं नसतं, तर सरकारवर एवढं प्रेशर तयारच झालं नसतं. कारण विद्यार्थी तर अगदी सुरुवातीपासूनही बोलत होते आणि ज्या दिवशी आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी त्यांचं उपोषण संपलं. त्यानंतर सुद्धा विद्यार्थी बोलतायतच. पण तरी सुद्धा या विद्यार्थ्यांना फारसं काही सिरियसली घेतलं जात नव्हतं. ते सिरियसली घेण्याचं काम कुठे घडलं, तर सोनम वांगचुक यांच्या माध्यमातून घडलं. आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की टर्निंग पॉइंट कुठे ठरला, तर सुरुवातीला जेव्हा हे आंदोलन खूप जास्त उग्र होतं, संख्याही मोठी होती, सगळं होतं. पण सरकारकडून कुठलीही दखल घेतली जात नव्हती. वारंवार असं म्हटलं जात होतं, अनेक सरकारच्या समर्थकांकडून असं म्हटलं जायचं, की हे आंदोलन कुणाच्या बेसिसवर चाललंय, आंदोलनाला कुणाचा चेहरा आहे, अभिजित दिपके हा काही चेहरा नाहीये, असं म्हणून अनेकदा हिणवलं जात होतं. किंवा विरोधी पक्ष कुठे आहे, विरोधी पक्षाला या सगळ्या मुद्द्यांचं काही पडलं नाहीये का, असं म्हणून जे काही सवाल उपस्थित केले जात होते. मागच्या आपण एक 8 दिवसांमध्ये पाहिलं, जवळपास प्रत्येकच राज्यातले सगळेच विरोधी पक्ष या आंदोलनाला समर्थन दर्शवण्यासाठी जंतर मंतरवर पोहोचले. त्यांच्या त्यांच्या राज्यांमधून त्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे जेव्हा विरोधी पक्ष सुद्धा एकवटले, त्यानंतर खरं प्रेशर तयार झालं असं म्हणावं लागेल. कदाचित संकेत, यामध्ये जर विरोधी पक्ष अजूनही एकवटले नसते, तर कदाचित अजूनही तेवढं प्रेशर तयार झालं नसतं. पण विरोधकांचा सुद्धा या सगळ्यामध्ये वाटा आहे. म्हणजे भले या सगळ्याला म्हटलं जात असेल, की हे राजकीय पाठबळ होतं का किंवा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी दुसऱ्यांनीच निशाणा साधला का वगैरे, हे जे काही म्हटलं जातंय त्याला आता तसा काहीच अर्थ नाहीये. कारण राजीनामा झालाय आणि या राजीनाम्यामध्ये या सगळ्यांचाच आणि सगळ्यात मोठा वाटा हा अर्थातच तरुणाईचा आहे. निश्चितच म्हणजे अगदी सुरुवातीला केवळ डावे पक्ष सीपीआय, सीपीएम सारख्या पक्षांनी पाठिंबा दिलेला होता. त्यानंतर एक विरोधी पक्ष या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व झाला आणि खास करून ज्यावेळी 20 जुलैला संसदेवर मोर्चा जात असताना तरुणांवर झालेला लाठीचार्ज, त्या अनुषंगाने व्हायरल झालेले व्हिडिओ, या सगळ्यानंतर सरकार त्यावेळीच कुठेतरी बॅकफूटवर गेलेलं होतं आणि त्यानंतर मग सगळे विरोधी पक्ष एकवटल्यानंतर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रकारची ताकद जी आहे ती मिळालेली होती. त्यानंतर मग सरकारनं जे पी नड्डा असतील किंवा केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग असतील, ज्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ तयार केलं आणि ज्या शिष्टमंडळाने सीजेपीच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केलेली होती. काल सुद्धा अगदी चर्चा झालेली होती आणि आज दुपारी 2 वाजेपर्यंतचा वेळ हा धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने दिलेला होता. अखेर तो आज पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतोय. मात्र समृद्धी या सगळ्यामुळं 36 म्हणजे हा राजीनामा जर अगोदर कधी झाला असता, ज्यावेळी नीटचा पेपर फुटला किंवा ज्यावेळी चर्चा समोर येत होती, त्याच अनुषंगाने जर त्याच वेळी जर राजीनामा झालेला असता, तर इतकं उग्र आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं नसतं किंवा तरुणांचा
वर इतका लाठीचार्ज देखील झालं नसतं. नक्की संकेत. ही गोष्ट खूप खरी आहे, की या सगळ्यावरती सुरुवातीपासून बोललं जात होतं. पण सरकारला कधीही त्या सगळ्याचं गांभीर्य नव्हतं असं आपण म्हणू शकतो. त्यांना तेवढं तेव्हा वाटलंच नाही, की कदाचित हे आंदोलन इतकं जास्त भडकेल. पण ते भडकलं यामागे सुद्धा खूप मोठी कारणं होती. अर्थातच जे आपण म्हणतोय, की लाठीचार्जचे व्हिडिओ. तो मला वाटतंय सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. जर त्या दिवशी लाठीचार्ज झाला नसता, तर उरलेसुरलेली जी काही तरुणाई आहे, जी अजूनही सरकारच्या बाजूनं होती, अजूनही आहेत, नाही असं नाही. सरकारच्या मतांशी सहमत असलेले किंवा मोदी सरकारच्या समर्थनार्थ बोलणारी तरुणाई ही अजूनही आहे. पण तरी असं जरी असेल तरी जेव्हा लाठीचार्जचे व्हिडिओ बाहेर आले, त्यानंतर घरामध्ये बसलेल्या अनेकांना कुठेतरी त्या गोष्टींनी हर्ट झालेलं होतं. त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या होत्या. प्रत्येकाला असं वाटत होतं, की जर आज मी तिथे असतो, जर माझ्यावरती लाठीचार्ज झाला असता, माझ्या घरच्यांवर झाला असता, माझ्या मित्रमंडळींवर झाला असता, तर मी काय केलं असतं? मी अशाच पद्धतीनं शांत बसलो असतो का? तर नक्कीच नाही. त्यामुळे त्या लाठीचार्जच्या नंतर सरकारला असं वाटलेलं होतं, की लाठीचार्ज केल्यामुळे गर्दी कमी होईल, पण अगदी विरुद्ध झालं. सरकारनं जे काही प्लॅनिंग हे आंदोलन शमवण्यासाठी केलेलं होतं, ते प्लॅनिंग फेल गेलं असं म्हणावं लागेल. त्यांनी ज्या दिवशी लाठीचार्ज केला, त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर आणखी जास्त संख्या वाढली. विशेष म्हणजे सुरुवातीपर्यंत फक्त तरुणाई होती. अनेक तरुणांचे आई-वडील सुद्धा या आंदोलनाला फारसे पाठिंबा देत नव्हते, स्वतःच्या मुलांना पाठवत नव्हते. पण ज्या दिवशी आपल्याच मुलांवर झालेला लाठीचार्ज पाहिला, त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे पालक असतील, शिक्षक असतील किंवा नवीन जे कपल्स आहेत किंवा ज्यांची लहान मुलं आहेत, असे लोक आपल्या लहान-लहान मुलांना घेऊन सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले आणि हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट ठरला या आंदोलनाचा. पण अर्थातच ही गोष्ट खरी आहे, की आधीच जर राजीनामा घेतला असता, तर इतकं उग्र स्वरूप या सगळ्या आंदोलनाला मिळालं नसतं किंवा सरकार जे म्हणतंय, की राजकीय पाठबळ मिळालं किंवा या सगळ्या आंदोलनाचा फायदा राजकीय पक्षांनी घेण्याचा प्रयत्न केला वगैरे. तो सगळा फायदा घेण्याचा वेळच त्यांना मिळाला नसता. ती संधीच मिळाली नसती जर सरकारने आधीच राजीनामा दिला असता तर. पण मुळात सरकारला ते करायचं नव्हतं. सरकारला कदाचित असं वाटत होतं, की फार काही होणार नाहीये. आपण थोडीशी अनेकदा आपण बघतो संकेत, की खूप अशा गोष्टी होतात, ज्या गोष्टींवरती आपण अकाउंटेबिलिटी मागतो किंवा एखादी गोष्ट सरकारकडे मागत असतो. त्यावेळेस या सरकारची ती एक स्पेशालिटी म्हणावी लागेल, की आपण जर त्यांना ए मागितलं, तर ते आपल्याला बी देतात किंवा सी देऊ करतात. असं एकंदरीत आहे. पण ए द्यायचं नाही. असं एक त्यांची जी एक मेंटॅलिटी आहे ना, ती यावेळेस सुद्धा दिसून आलेली होती. कारण आपण गेल्या 7-8 दिवसांपासून पाहतोय, की बिल येणार म्हटले, मग त्यानंतर फास्ट ट्रॅकवर चालवू म्हटले, बरंच काही-काही म्हटले. पण या तरुणाईचं कौतुक करावं लागेल. इथल्या प्रत्येक आंदोलकाचं कौतुक करावं लागेल, की ते लास्ट मोमेंटपर्यंत राजीनाम्यावरच ठाम होते. तुम्ही बाकीचं सगळं करा. ए, बी, सी, डी सगळं द्या आम्हाला, पण आमचा जो मूळ मुद्दा आहे, त्या मुद्द्यावरती आम्ही ठाम राहणार. हे जे त्यांनी एकी करून दाखवली, कदाचित मला असं वाटतंय, की ही एकी फारशी राजकीय जी आंदोलनं होतात, राजकीय विषयांवरची जी आंदोलनं होतात, त्यामध्ये सुद्धा एवढी एकी दिसून येत नाही. राजकीय पक्षांना मॅनेज करणं कुठेतरी सोपं ठरतं सरकारसाठी. भले विरोधातले असतील तरी सुद्धा. विरोधकांनाही कधी-कधी सरकार मॅनेज करतं, विरोधक मॅनेज होतात असंही आपण म्हणू शकतो. पण हे विद्यार्थी मॅनेज झाले नाहीत. त्यामुळेच हा सगळ्यात मोठा विजय आहे. पण अर्थात धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा दिला असता, तर जी काही विदारक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली, जगभरात गेली. जगभरातल्या मीडियाचं सुद्धा लक्ष लागलं. त्याचं कारण ठरलं तो लाठीचार्ज. त्यामुळे त्या गोष्टी घडल्याच नसत्या जर धर्मेंद्र प्रधान यांनी आधीच राजीनामा दिला असता. पण अर्थात आपण असं म्हणूयात की देर आहे दुरुस्त आहे. समृद्धी आणि विशेष म्हणजे ज्या धर्मेंद्र प्रधान आत्ता शिक्षण मंत्री होते, ज्या धर्मेंद्र प्रधानांनी पूर्वाश्रमी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना पेपर फुटीच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला होता आणि त्यावेळी धर्मेंद्र प्रधानांवर सुद्धा लाठीचार्ज झालेला होता. त्यामुळं पेपर फुटीची झळ ही स्वतः धर्मेंद्र प्रधानांना बसलेली आहे. असं असताना धर्मेंद्र प्रधानांनी या सगळ्याकडे फार संवेदनशीलतेने पाहणं हे गरजेचं होतं, जे प्रत्यक्षामध्ये दिसलं नाही. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर 20 जुलैला ज्यावेळी संसदेवर मोर्चा निघाला होता, त्याचवेळी संसदेच्याच दालनामध्ये कारण त्या दिवशी पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता संसदेच्या आणि त्याच दिवशी या सगळ्या हाय व्होल्टेज घडामोडींनंतर लोकसभेचं कामकाज 6 वेळा, राज्यसभेचं कामकाज 5 वेळा स्थगित झालं होतं आणि या मधल्या काळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये संसदेच्याच दालनामध्ये बैठक झालेली होती. ज्या बैठकीमध्ये खरं तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट लिहिली गेली आहे असं बोललं गेलं. कारण त्यानंतर विनीत जोशींना हटवून तिथे गंगवारांना आणलं गेलं एनटीए किंवा एनटीएच्या 47 अधिकाऱ्यांचं जे आहे ते बडतर्फ झालं. तुला असं वाटतं की त्याच बैठकीमध्ये ही स्क्रिप्ट लिहिली गेली असावी? असं वाटतंय संकेत, कारण आपण जर बघितलं तर गेल्या 4-5च दिवसांमध्ये या सगळ्या घडामोडी घडल्यात. म्हणजे जसं तू म्हणतोयस, की 20चा जो मोर्चा
निघणार होता, जो अगदीच रस्त्यामध्ये अडवण्यात आला वगैरे बरंच काही-काही घडलं. पण गेल्या या 4-5 दिवसांमध्येच खूप मोठ्या गोष्टी घडून गेल्या असं आपण म्हणू शकतो. कारण त्यापूर्वीचा एक व्हिडिओ आपण धर्मेंद्र प्रधानांचा पाहिला, ज्यामधून ते बाहेर पडत होते संसदेतून आणि अगदी अगदी स्मितहास्य करत वगैरे ते गाडीमध्ये बसले. कॅमेऱ्यांना किंवा पत्रकारांना काही उत्तरं त्यांनी दिली नाहीत. तो जो एक व्हिडिओ आपण पाहिला होता, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी टेन्शन फ्री ते दिसून येत होते. पण त्याच्यानंतर ते माध्यमांच्या समोर कधीच आले नाहीत. ते दिसलेच नाहीत. त्यामुळे एकतर त्यांचं न दिसणं, दुसरीकडे ते जरी दिसत नसतील, तरी सुद्धा सरकार वारंवार चर्चेसाठी तयार होणं किंवा सरकारनं विरोधकांना असं म्हणणं, की आम्ही तर चर्चेसाठी तयार आहोत, पण तुम्हीच चर्चा करत नाही किंवा आपण सगळे मिळून संसदेत चर्चा करूयात, सभागृहामध्ये चर्चा करूयात. हे जे काही सरकारकडून एक पॉइंट्स दिले जात होते. आपण असं म्हणूयात, की थोडंसं ते हात मोकळा करत होते हळू करून मेंटॅलिटी तयार करत होते कुठेतरी आपण असं म्हणूयात, की धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं यामध्ये ज्या गोष्टी ठरल्या त्या असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते 2 व्हिडिओ जे मध्यरात्री आले. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा असं जाणवत होतं, की काहीतरी खूप मोठं घडतंय. पण ते अगदीच माध्यमांना लपवून सगळं करायचं होतं किंवा आत नेमकं काय चाललंय हे बिलकुल बाहेर कुणकुण लागू द्यायची नाही. म्हणून आतापर्यंत धर्मेंद्र प्रधानांना इतकं प्रोटेक्टिव्ह ठेवलं गेलं आणि त्याच्यानंतर ही सगळी स्क्रिप्ट लिहिली गेली. कदाचित असं वाटतंय, की धर्मेंद्र प्रधानांना अजूनही राजीनामा मे बी द्यायचाच नसेल. पण प्रेशर इतकं वाढलेलं होतं. त्यात विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले होते. शरद पवारांची भेट आहे ती सुद्धा महत्त्वाची म्हणावी लागेल आणि त्यानंतर आता हा राजीनामा झालेला पाहायला मिळतोय. अर्थात हे सगळ्यांच्या एकीचं यश आहे असं आपण म्हणूयात. पण संकेत मला तुला असं विचारायचंय, की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी 36 दिवसांचा कालावधी लागला. या 36 दिवसांमध्ये काय-काय घडलं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 36 दिवसांमध्ये 20-22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्याचबरोबर अनेक जण असे आहेत, की ज्यांना नीटसाठी खूप प्रिपरेशन केलं होतं, पण आता द्यायचीच नाहीये. इतके फ्रस्ट्रेशन लेव्हलला ते गेलेले होते, इतके फ्रस्ट्रेट झालेले होते, की आता आम्हाला नीट द्यायचीच नाहीये. असं सुद्धा काही जण म्हटले. काहींच्या पालकांना सुद्धा या सगळ्याचा खूप त्रास झाला. लाठीचार्ज झाला. या लाठीचार्जमध्ये अनेकांची डोकी फुटली. ज्यामध्ये अर्थात पत्रकार सुद्धा होते. अनेक यूट्यूबर्स होते. आणखीन काही वेगवेगळ्या क्षेत्रांमधले तरुण होते, आंदोलक होते. अशांची अक्षरशः डोकी फुटली, कुणाचे हात फ्रॅक्चर झाले, कुणाला आणखीन काही जबर दुखापती झालेल्या आहेत. असं सगळं झालं. संपूर्ण इंटरनॅशनल मीडियाचं लक्ष जंतर-मंतरकडे लागून राहिलं. हे इतकं सगळं झालेलं होतं केवळ एका राजीनाम्यासाठी आणि आपण सुरुवातीपासून हा प्रश्न विचारत होतो, की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला इतका काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही शफलही करू शकत होतात. त्यांची फक्त मिनिस्ट्री सुद्धा बदलू शकत होतात. असं कोणी म्हटलेलं नव्हतं, की त्यांना दुसरं खातच देऊ नका किंवा त्यांना आता राजकारणामधूनच बेदखल करा वगैरे असं कोणी म्हटलं नव्हतं. फक्त शफलही करता आलं असतं. एखाद्या वेगळ्या मंत्र्याला ही मिनिस्ट्री देता आली असती. पण इतकं सगळं असताना सुद्धा धर्मेंद्र प्रधानांना एवढं वाचवलं जवळपास 1.5 महिने वाचवलं आपण असं म्हणूयात. काय नेमकं धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे अशा गोष्टी आहेत, की त्यांना इतकं वाचवलं जात होतं? ते एवढे महत्त्वाचे का आहेत मोदींसाठी सुद्धा किंवा मोदी सरकारसाठी सुद्धा? समृद्धी मुळामध्ये भारतीय जनता पार्टी हा 24/7 इलेक्शन मोडमध्ये असणारा पक्ष आहे आणि पुढच्या काळामध्ये येऊ घातलेल्या ओडिसाच्या निवडणुका आणि हे धर्मेंद्र प्रधान हे ओडिसा राज्यातून येतात. धर्मेंद्र प्रधानांचे वडील देवेश प्रधान हे अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये मंत्री देखील राहिलेले आहेत आणि त्या सगळ्यामुळं धर्मेंद्र प्रधान आणि मागच्या 12 वर्षामध्ये म्हणजे धर्मेंद्र प्रधान असे नेते असतील, की जे सलग मोदींच्या सरकारमध्ये मंत्रिपदावर राहिलेले आहेत. मग पेट्रोलियम खात्यासारखं मंत्रिपद असेल किंवा आता शिक्षण खात्यासारखं मंत्रिपद मोदी सरकार 3.0 मध्ये असेल. या सगळ्यामुळं मोदी शहांच्या गुडबुकमध्ये असणारे मंत्री म्हणजे असं म्हटलं जातं, की ज्यावेळी अमित शहा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत होते, त्यावेळीच धर्मेंद्र प्रधान देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये कार्यरत होते आणि या सगळ्यामुळं प्रामुख्याने कुठेतरी धर्मेंद्र प्रधान यांना सिक्युअर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात होता. मोदी सरकारकडून असेल, स्वतः अमित शहा यांच्याकडून सुद्धा असं बोललं जातं आणि पुढच्या काळामध्ये ज्या ओडिसाच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आता आपण घेतला गेला, तर ओडिसामध्ये तिथे आपल्याला सेटबॅक बसू शकतो. कारण तिथे बिजू जनता दलाच्या नवीन पटनायकांची असणारी ताकद असेल आणि या सगळ्यामुळं तिथे कुठेतरी सेटबॅक बसायला नको म्हणून धर्मेंद्र प्रधानांना कुठेतरी सिक्युअर करू असा अ, प्रयत्न जो आहे तो केला गेला. दुसऱ्या पर्यायाची चाचपणी देखील भाजपकडनं केली जात होती, की जर खातं बदललं तर काय होईल? मग मधल्या काळात तावडेंच्या नावाची चर्चा झाली, की हं. विनोद तावडे शालेय शिक्षण मंत्री होतील. मग एक चर्चा अशी आली, की काही काळासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेच आपल्याकडे शिक्षण खातं काही दिवसासाठी ठेवू शकतील. मात्र
या सगळ्या तरुणांचा उद्रेकच इतका होता किंवा त्यांच्या भावना इतक्या तीव्र होत्या, की या सगळ्यामुळं हा राजीनामा झाल्याचं पाहायला मिळतंय. संकेत नक्कीच. हे सगळं जरी असेल तरी मला आता असं वाटतंय, की ज्या ओडिसाच्या निवडणुकांसाठी सरकार धर्मेंद्र प्रधान यांना वाचवत होतं, त्या निवडणुकांपूर्वी त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. ओडिसाचं काय होईल माहीत नाही, पण देशात एक चांगला संदेश गेलाय, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. जी तरुणाई सरकारच्या विरोधात फार जास्त संतापलेली होती, त्यांचा संताप थोडासा कमी होऊ शकतो आणि अर्थातच ओडिसामध्ये सुद्धा तरुणाई आहे. तिथे सुद्धा नीटची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत. तिथलेही विद्यार्थी आंदोलनाला दाखल झालेले होते. त्यामुळे असं काही नाहीये, की एक राजीनामा घेतल्याने संपूर्ण राज्यच हातातून जाईल वगैरे असं काही नाहीये. उलट आपण याला पॉझिटिव्ह वेमध्ये सुद्धा घेऊ शकतो, की एक राजीनामा घेतला तर कदाचित विद्यार्थ्यांना सुद्धा, त्यांच्या पालकांना सुद्धा आणि एका मोठ्या मतदार वर्गाला सुद्धा असं वाटू शकतं, की सरकार आपलं कुठेतरी ऐकतंय. आपली अकाउंटेबिलिटी आपण जी मागतोय ती सरकारकडून दिली जातीये. पहिल्यांदा का होईना, पण सरकारनं जर हा निर्णय घेतला असेल, तर इथून पुढच्या काळातही समजा कुठल्याही मिनिस्ट्रीच्या बाबतीत अशा जर घटना घडल्या, तर सरकारकडून अशाच पद्धतीनं नैतिक जबाबदारी स्वीकारली जाईल. असं म्हणून सरकारला या सगळ्याचा फायदाही होऊ शकतो. सरकारनं फार निगेटिव्हच विचार करण्याचा तसा काही गरज आहे असं वाटत नाही. पण सरकार एकंदरीतच आपण बघितलं तर सरकार कुठेतरी या सगळ्यामुळे बॅकफुटला गेलंय असं तुला वाटतं का? कारण अर्थात जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय, की या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत असं म्हटलं जायचं आणि तो एक कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्सचा भाग असायचा असं वाटतं. कारण यापूर्वीच्या अनेक सरकारांमध्ये अनेकांनी राजीनामे दिलेले आहेत. राजीनामा देणं म्हणजे इतकीही काही असं चुकीची गोष्ट नाहीये, की एवढं त्याच्यासाठी इगो असावा आपण ज्याला इगो हा शब्द वापरतो. तुला काय वाटतं? याला खरंच आपण म्हणू शकतो, की सरकार आता बॅकफुटला गेलंय? निश्चित सरकार या निमित्तानं बॅकफुटला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण या अगोदरच्या मोदी सरकार 1 आणि मोदी सरकार 2 मध्ये जर आपण पाहिलं, तर मोदी सरकार किंवा मोदी सरकार म्हणण्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे डिसाईड करत होते, की कुठल्या मंत्र्यांनी आपल्यासोबत काम केलं पाहिजे, केंद्रीय मंत्रिमंडळात आलं पाहिजे आणि कुठल्या मंत्र्यांनी बाहेर काम केलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या कार्यकाळामध्ये तर अगदी प्रतापचंद्र सारंगींपासून प्रकाश जावडेकरांपर्यंत अनेक नेत्यांना ऐन मोमेंटला म्हणजे तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या असं सांगण्यात आलेलं होतं. मग इकडे भागवत कराड असतील, नारायण राणे असतील, अशा चेहऱ्यांना जी आहे तिथे संधी मिळाल्याचं आपण पाहायला मिळालेलं होतं मंत्रिपदाच्या वेळी. यावेळी मात्र तशी परिस्थिती निश्चित नव्हती कारण मुळामध्ये 240 इतकंच भाजपचं असलेलं बहुमत आणि एनडीएच्या टेकूवर उभं राहिलेलं भाजपचं सरकार. या सगळ्यामुळं निश्चितपणे तो दबाव तर होताच आणि या सगळ्यामुळं आता आपल्या सरन्यायाधीशांनी केलेल्या विधानामुळं सोशल मीडियावर जन्माला आलेली कॉकरोच जनता पार्टी ही खऱ्या अर्थानं केंद्र सरकारसाठी आउट ऑफ सिलेबस ठरली आहे असं म्हणावं लागेल. कारण केंद्र सरकारनी या गोष्टीचा विचार केला नव्हता, की ठीक आहे हे सोशल मीडियापुरते मर्यादित राहतील. असाच विचार केंद्र सरकार म्हणून झालेला होता आणि त्याचा रूपांतर तरुण ज्यावेळी रस्त्यावर उतरतात त्यावेळी काय होतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे निश्चित सरकार बॅकफूटवर गेलंय आणि अशा मोमेंटला बॅकफूटला गेलंय, की या सरकारला नारी शक्ती वंदना विधेयक सुधारणा करून संसदेमध्ये मांडायचं आहे. डिलिमिटेशनचं बिल संसदेमध्ये मांडायचं मग ज्यासाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढवली गेली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार फोडले गेलेत. अशा सगळ्या मोव्हमेंटला या एका मुद्द्यावरून कुठेतरी पुन्हा बॅकफुटला जायला नको. म्हणून हा धर्मेंद्र प्रधानांचा घेतलेला राजीनामा आणि कुठेतरी आता सरकारने स्वतःचंच डॅमेज कंट्रोल केलंय असं आपण म्हणू शकतो. पण संकेत तुला असं वाटतं या सगळ्याचा फरक जो आपण अगदी सुरुवातीपासून म्हणतोय, की हे आत्तापुरतं लिमिटेड राहील, की 2029 पर्यंत हे खरंच तशा गोष्टी अजूनही राहतील का? ही जी काही धग आहे या आंदोलनाची, ही तोपर्यंत राहील असं वाटतंय, मतदानामध्ये जाणवेल असं वाटतं? समृद्धी निश्चितपणे कारण झेन जनरेशनचा खूप मोठा प्रभाव हा 2029च्या निवडणुकीवर राहणार आहे आणि मोदी सरकार ज्या पद्धतीने आता चाललेलं आहे, त्यामुळं डिलिमिटेशनवरच महाराष्ट्र आणि देशाची निवडणूक लोकसभा आणि विधानसभेची होईल, अशी शक्यता आता तरी आहे. त्यामुळं ह्या तरुणांचा प्रभाव आणि या सगळ्या लक्षात घेऊन तरुण मतदारांची संख्या जास्त करून लक्षात घेऊन कारण एस-आय-आर प्रक्रिया आणि या सगळ्यानंतर होणारी ही 2029ची निवडणूक आहे. त्यामुळे या आंदोलनाचा प्रभाव तिथपर्यंत ठेवणं हे निश्चितपणे आव्हान हे अभिजित दिपकेंपासून सगळ्याच प्रमुख नेत्यांवर सीजेपीच्या देखील अगदी सौरभ राव असतील किंवा तिकडे रांका जे त्यांचे आशुतोष रांका आहेत. या सगळ्याच प्रमुख जे लीडर आहेत सीजेपीचे त्यांच्यावर हे धग 2029 पर्यंत ठेवणं हे जव ही जितकी जबाबदारी आहे, तितकीच ती विरोधी पक्षांची सुद्धा ज्या पद्धतीने आता आपण एकजूट दाखवली आहे, तशीच एकजूट दाखवणं हे गरजेचं आहे. नाहीतर इंडिया आघाडीचं काय झालं हे आपण पाहिलं. त्यामुळे या सगळ्यामुळं आता सरकारवर वाढवलेला दबाव हा असा ठेवणं हे आंदोलकांची जितकी जबाबदारी आहे, तितकीच सरकारची देखील जबाबदारी आहे. जर हे राहिलं तर 2029ला निश्चित काहीतरी
वेगळा आपल्याला घडलेलं देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात पाहायला मिळेल. नक्कीच. ही गोष्ट जसं संकेत तू म्हटलास, की जशी ही सगळी जबाबदारी आंदोलकांची आहे, तशीच ती विरोधकांची सुद्धा असणार आहे. विरोधकांना सुद्धा या सगळ्यामधून कदाचित एक संदेश गेला असेल, की आपण जर एकत्र आलो, एकी दाखवली, तर आपण काहीही करून दाखवू शकतो. अजूनही जनता आपल्या पाठीशी उभी राहू शकते. हा जो एक मेसेज गेल्या एक 2-4 वर्षांमध्ये गेलेला होता, की अनेक राज्यांमध्ये इतकं घवघवीत यश भाजपला मिळत होतं किंवा भाजप सोबत असलेल्या पक्षांना मिळत होतं, की कुठेतरी विरोधात असलेल्या अनेक पक्षांना असं वाटत होतं त्यांचा कुठेतरी कॉन्फिडन्स लो झालेला होता. पण इथून पुढच्या काळात त्यांना सुद्धा ही गोष्ट पुन्हा एकदा उभारी देऊ शकते, की आपण जर एकत्र आलो तर लोक अजूनही आपल्या पाठीशी उभे राहू शकतात आणि सरकारवरती जो काही रोष आहे, त्या रोषाचा फायदा कसा करून घ्यायचा हे आता अर्थात विरोधकांचं काम असणार आहे. पण पुन्हा एकदा आपण येऊयात सीजेपीच्या आंदोलनाकडे. सीजेपीचं आंदोलन सुरू झालंच होतं ते मुळातच सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्यामुळे. त्याच सरन्यायाधीशांनी पुन्हा एकदा आणखीन एक चुकीचं वक्तव्य केलं, की त्यामध्ये ते असं म्हणतात, की लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्याकडे फारसा वेळ नाहीये, कोर्टाकडे फारसा वेळ नाहीये, असं त्यांनी विधान केलं होतं. अर्थात त्या विधानाचा फार जास्त बाऊ झाला नाही. जसा पहिल्याचा जेवढा रोष आपल्याला पाहायला मिळाला तसं झालं नाही. पण तेही विधान तितकंच जास्त चुकीचं होतं असं आपण म्हणू शकतो. कारण जे व्हिडिओ संपूर्ण इंटरनॅशनल मीडियानं पाहिलेले होते, संपूर्ण जगामध्ये गेलेले होते, तेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला वेळ नाही असं एखाद्या कोर्टानं म्हणणं, तेही इतक्या वरिष्ठ लेव्हलच्या एखाद्या न्यायाधीशांनी म्हटणं, न्यायाधीशांनी म्हटणं ही खरं तर खूप खेदजनक बाब आहे या सगळ्याच आंदोलकांसाठी. कारण ही संख्या काही कमी नव्हती. काही हजारांची संख्या नव्हती, काही लाखांची संख्या होती आणि या काही लाखांच्या मागे काही कोटी लोकं होते, जे कदाचित आंदोलनाला प्रत्यक्ष जाऊ शकत नव्हते, पण ते घरातून सपोर्ट करत होते. त्यामुळे हा सपोर्ट खूप जास्त मोठा होता. अर्थात या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा आपण म्हणूयात, की एका नावाची या सगळ्यामध्ये दखल घेतली गेलीच पाहिजे. ते नाव म्हणजे अभिजित दिपके. ज्या अभिजित दिपकेंनी हे सगळं मूव्हमेंट सोशल मीडियावरती सुरू केलेली होती. त्यांनी तिथली नोकरी सोडून परदेशातून ते खूप मोठ्या रिस्कवरती भारतात दाखल झाले आणि अजूनपर्यंत ते स्टेबल राहिले किंवा ठाम राहिले. त्यांचं जे काही म्हणणं होतं त्याच्यावरती. त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थात कुठलंही आंदोलन असेल, तर त्या आंदोलनाला कुणीतरी चेहरा लागतो. बिना चेहऱ्याचं कुठलंही आंदोलन फारसं सफल होताना, यशस्वी होताना दिसत नसतं. त्यामुळे अभिजित दिपके यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आपल्याला मगाशीच कळलंय, की त्यांना टायफॉइड झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते कंटिन्युअसली जंतर मंतरवर होते. काही दिवस त्यांनी सुद्धा उपोषण केलेलं होतं. त्यामुळे अर्थातच प्रकृती खालावलेली होती, पण ते मागे हटले नाहीत. ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल. किंवा ते जंतर मंतर सोडूनही गेले नाहीत. अगदी काल ते थोड्या वेळासाठी रेस्ट करण्यासाठी म्हणून गेलेले होते. आजही ते रेस्ट घेणार होते, पण त्यांना यावं लागलं. कारण राजीनामा झालेला होता आणि आता कुठेतरी ज्या जंतर मंतरवर अक्षरशः आपल्याला रक्तबंबाळ पडलेली तरुणाई पाहायला मिळत होती किंवा ज्या अनेक पोलिसांचं किंवा जवानांचे आपण रौद्र रूप त्या ठिकाणी पाहिलेले होते. अश्रुधुराच्या नळकांड्या सोडलेल्या होत्या. लहान मुलांना त्यामध्ये प्रचंड त्रास झाला. अनेक महिलांबरोबर चुकीचं वर्तन केलं गेलं. अनेक महिलांना, मुलींना मारहाण केली गेली आणि जी मारहाण अजिबातच समर्थनीय नाहीये. त्यांनी काहीही केलं असेल, कितीही मोठी चूक असेल तरी सुद्धा अशा पद्धतीनं महिलांना, मुलींना मारणं हे अजिबात समर्थनार्थ नाही. हे जे काही व्हिडिओ आपण दिल्लीच्या रस्त्यांवरचे पाहिलेले होते, जंतर मंतरचे पाहिलेले होते, त्याच जंतर मंतरवरती आज मात्र प्रचंड जल्लोषाचं वातावरण आहे, प्रचंड आनंदाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतंय. या सगळ्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा, की याच आंदोलनाला फंडिंग होतंय, बाहेरून होतंय, चायनाकडून होतंय, पाकिस्तानकडून होतंय, असं जे काही म्हटलं जात होतं किंवा या विद्यार्थ्यांना चालवणारे भलतेच कुणीतरी आहेत, असंही म्हटलं जात होतं. त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आज शून्य होतायत. कारण जर तसं असेल, तर सरकारनं राजीनामा घेतलाच नसता. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाच नसता, जर का बाहेरच्या शक्ती या सगळ्या मागे असत्या तर. पण अर्थातच हे जे काही आरोप होत होते, हे आरोप सगळे फेल ठरलेले आहेत. कारण राजीनामा झाला याचा अर्थ काय, की आंदोलन जेन्युइन होतं, हे तुम्हाला आता तरी मान्य करावंच लागणार आहे. अर्थात जी महत्त्वाची सगळ्यात मागणी होती, ती मागणी आता पूर्ण झाली आहे. अजूनही काही मागण्या प्रलंबित आहेत, की ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबियांना 1-1 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी किंवा ज्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेत. म्हणजे काल रात्री सुद्धा संकेत आपण पाहिलाय, की जर सरकारकडून राजीनामा होणारच होता. राजीनामा काही एका तासाभरात झालेला नाही, अर्ध्या तासात झाल्याची गोष्ट नाही. जसं तू म्हणतोयस 4-5 दिवसांपासून ही सगळी खलबतं सुरू होती. असं असून सुद्धा काल संध्याकाळच्या वेळेस सुद्धा जंतर मंतरवरती लाठीचार्ज करण्यात आला होता. तो कशासाठी? काय गरज होती? तिथे असं काहीच घडत नाहीये. सगळे शांतपणे बसलेले आहेत तिथे विद्यार्थी. तरी सुद्धा काल पुन्हा
पुन्हा एकदा जंतर मंतरवरती लाठीचार्ज केला गेला. अनेकांना उचलून असंच ताब्यात घेण्यात आलं. केवळ जंतर मंतर नाही, देशात सुद्धा जिथं जिथं आंदोलनं सुरू होती त्या सगळीचकडे हेच सगळं पाहायला मिळत होतं. पण इथून पुढच्या काळामध्ये ज्यांना ताब्यात घेतलं होतं किंवा ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्यावरचे सगळे गुन्हे मागे घ्यावेत, ही सुद्धा एक महत्त्वाची मागणी आहे. या सगळ्या मागण्या सुद्धा आता सीजेपीच्या वतीनं किंवा या विद्यार्थी आंदोलकांच्या वतीनं या सगळ्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सुद्धा सरकारकडे तशा निवेदनं दिली जातील किंवा विनंती केली जाईल किंवा आणखी काही आंदोलनं वगैरे ही केली जाऊ शकतात. पण आता मला असं वाटतंय, की सरकारनं जर एवढी मोठी मागणी मान्य केलीच आहे, तर या बाकीच्या काही लहान-सहान ज्या काही मागण्या आहेत, त्या सुद्धा मान्य व्हायलाच पाहिजेत आणि ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्यात, त्यांना न्याय मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांच्या कुटुंबियांचं इतकं मोठं नुकसान झालंय, ते नुकसान अर्थात 1,00,00,000 काय तुम्ही कितीही पैसे दिलेत, तरी सुद्धा कुणाची मुलं परत येणारच नाहीयेत. ही जी काही 20-25 घरं उद्ध्वस्त झाली, त्यांचं नुकसान भरपाई आपण करूच शकत नाही. पण सरकारनं जशी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा दिला, तशीच एक नैतिक जबाबदारी समजून त्यांना आर्थिक मदत सुद्धा करावी. अर्थात हा खूप व्हॅलिड मुद्दा आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सरकार या इतर मागण्यांचं काय करतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण गेल्या जवळपास 36-40 दिवसांपासून प्रत्येक माध्यमांवरती प्रत्येक गल्लीबोळांमध्ये, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक चावडीवर, प्रत्येक चहाच्या टपरीवर, हॉटेलमध्ये, कॉलेजमध्ये, शाळांमध्ये सगळीकडे केवळ आणि केवळ सीजेपीचं आंदोलन, जंतर मंतरवरचं आंदोलन, सोनम वांगचुक यांचं उपोषण या सगळ्याची चर्चा होती. या चर्चा आता इथून पुढच्या काळामध्ये थांबतील आणि हा खूप मोठं यश म्हणावं लागेल. लोकशाही प्रधान देशामध्ये लोकशाही धोक्यात आहे का? असं म्हटलं जात होतं ज्यावेळेस लाठीचार्ज झाला. पण याच लोकशाही प्रधान देशामधल्या या युवकांनी, तरुणांनी हे दाखवून दिलं, की अजूनही भारतातली लोकशाही संपलेली नाही. कारण भारतातले नागरिक अजूनही जागरूक आहेत. अजूनही त्यांच्या विरोधातली एखादी गोष्ट, त्यांच्या मर्जीविना एखादी गोष्ट घडत असेल, त्यांच्या अधिकारांवर, हक्कांवर गदा येत असेल, तर हे तरुण आजही सरकार उलथवण्याची सुद्धा ताकद ठेवतात किंवा सरकारला जागं करण्याची, त्यांना त्यांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्यांची जाणीव करून देण्याची ताकद अजूनही या विद्यार्थ्यांमध्ये, इथल्या प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये आहे. त्यामुळे सरकारनं फार जास्त ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नये. भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि तो हुकुमशाहीकडे चाललाय का, हे जे काही म्हटलं जात होतं, त्याला कुठेतरी ब्रेक लागलाय असं म्हणावं लागेल. लोकशाहीचा हा विजय आहे. हे अगदीच खूप मोठं महत्त्वाचं वाक्य आहे असं वाटतंय. की हा सगळा लढा जो आहे तो केवळ नीट पेपर फुटी वगैरे इथपर्यंत लिमिटेड राहिलेला नव्हता. तो लोकशाही प्रधान देशापर्यंत, लोकशाही प्रधान देशाच्या तत्वांपर्यंत, मूल्यांपर्यंत येऊन पोहोचलेला होता. त्यामुळे हा लोकशाहीचा विजय आहे असंच म्हणावं लागेल. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.